मित्रांनो नमस्कार। मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंची अखेर झाली निवड। एकनाथ शिंदेंचा होता डोळा त्या ठिकाणीच मित्रांनो उद्धव ठाकरेंची अखेर झाली निवड। एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा धक्का। मुंबईच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना हरवलं। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट बसवलं घरी। मित्रांनो स्वतः ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांमध्ये होता सामना, तर उद्धव ठाकरे यांचा हा दमदार शानदार विजय। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला कौल। मुंबईमध्ये अखेर घडलं वेगळंच। नेमकं काय घडलंय तर मित्रांनो पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण ही बातमी सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मुंबईच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांना जबरदस्त धक्का। मित्रांनो मुंबई ही शिवसेनेची बालेकिल्ला असणारी सगळ्यात मोठी महानगरपालिका। मुंबई हे शहर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे जवळजवळ 70% लोक मुंबईत उद्धव ठाकरेंना मानणारे आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे असणारे लोक। हीच मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि हीच मुंबई ठाकरेंची मुंबई। ठाकरे आहेत म्हणून मुंबई आहे असे म्हणणारे महाराष्ट्रातले बहुतांश लोक, त्यांना आता समजायला लागले की मुंबईत पाहिजे तर ठाकरेच, सत्ता कुणाची असो तर मुंबईत फक्त ठाकरे पाहिजे। मित्रांनो या शब्दाला आता अखेर सगळीकडूनच वाव मिळाला असताना मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची हवा किती आहे हे तुम्हाला पुढच्या काही 2 मिनिटांमध्ये समजून जाईल। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा वटवृक्ष गेल्या 50 वर्षांपूर्वी मांडला, उभा केला, स्थापना केली आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी ठाकरे लढत राहिले आणि ठाकरेंचा हा आवाज महाराष्ट्रात बुलंद झाला। महाराष्ट्राच्या गावागाड्यांपर्यंत शिवसेना प्रमुखांनी शिवसेना नेली। ज्या रंजल्या गंजल्या गरीब लोकांना त्यांना शिवसेना हवी होती, त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना हवी होती, मराठी माणसांच्या उत्साहासाठी शिवसेना हवी होती। अखेर ती शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आता सांभाळली। आणि मित्रांनो आता मात्र सगळ्यात मोठी बातमी समोर येते मुंबईमधून एकनाथ शिंदेंना ज्या पदाची लालसा होती, जे पद आपल्याकडेच पाहिजे असं एकनाथ शिंदेंना वाटायचं, त्या पदावरती अखेर पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड झालेली आहे। मित्रांनो मुंबईमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनाचे वर्षाव सध्या सगळीकडेच होऊ लागलेत। मित्रांनो बातमी अशी आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड ही होणार होतीच, परंतु एकनाथ शिंदेंना मात्र तिथलं अध्यक्षपद स्वतःकडे होतं। मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राष्ट्रीय स्मारक होत आहे। राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती। शिवसेना प्रमुखांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये दादर या ठिकाणी होत आहे। त्या महापौरांच्या जुन्या बंगल्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्मारक होत आहे। त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय स्मारक समितीचं अध्यक्षपद आपल्याला मिळावं यासाठी एकनाथ शिंदेंनी जोरदार फिल्डिंग लावली होती। ती देवेंद्र फडणवीस असो किंवा मुंबई महानगरपालिका असो। मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या नावाची एकमुखी घोषणा झाली आणि एकनाथ शिंदेंना इथे मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलाय। मुंबईत होऊ घातलेल्या शिवसेना प्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकपदी अध्यक्षपदी निवड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड झाल्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन आहेच, परंतु एकनाथ शिंदेंना मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे। कारण की शिवसेना माझी आहे, शिवसेना प्रमुख देखील आमचे आहेत असे म्हणणारे एकनाथ शिंदे हे स्मारक देखील आमच्या साहेबांचे असे म्हणत होते। मात्र उद्धव ठाकरेंची ते वडील आहेत, शिवसेनेची स्थापना करणारे ते शिवसेना प्रमुख आहेत। त्यामुळे आता हे राष्ट्रीय स्मारकाचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे जावं, कारण खरी शिवसेना त्यांचे असं सध्या सांगितलं गेलं। आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का देत मुंबईमधून उद्धव ठाकरे यांचीच पुन्हा एकदा निवड मुंबईच्या उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकपदी केल्यामुळे एकनाथ शिंदेंना मात्र मोठा धक्का बसला आहे। कारण मित्रांनो
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे म्हणतात की माझे वडील चोरले, आता वडिलांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी देखील एकनाथ शिंदेंना देखील करणार का, असा प्रश्न ठाकरेंनी केला होता. इथे मात्र एकनाथ शिंदेंना जोरदार झटका बसलाय आणि उद्धव ठाकरे यांची हवा मात्र मुंबईत पुन्हा एकदा सुरू झाली आहे मित्रांनो. आणि उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष बनल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मात्र प्रचंड अनुत्साह निर्माण झाला आहे मित्रांनो. ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना मात्र खूपच आवडली असून ठाकरेंचा जलवा सगळीकडेच पाहायला मिळतोय. या बातमीने मित्रांनो आपणास काय वाटतंय, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.